दीपक वावळे 26 वर्षांचा बीडमधील मांडेखेड गावचा हुशार आणि मेहनती तरुण पोलीस बनण्याचं स्वप्न घेऊन धावत होता, पण अचानक कोसळला आणि त्याचं दुःखद निधन झालं। मैदानी चाचणीत 1600 मीटर पळताना त्याला भोवळ आली। उष्णतेत आणि पाण्याशिवाय धावताना त्याची हीच शेवटची धाव ठरली। दीपकला आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं। गरिबीतून शिक्षण घेत घराचा अभिमान वाढवायचा होता, पण अनपेक्षित घटनेनं त्याचं स्वप्न अधुरं राहिलं। दीपकला रुग्णालयात नेलं गेलं, पण तो पोहोचण्याआधीच त्याचं हृदय थांबलं आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। माझ्या बरोबरच्यानी फॉर्म पोलीसचे टाकलेत गे। मी बी पोलीसचा बी टाकतो आहे। ह्याच्यात नाही तर त्याच्यात सक्सेस होईन म्हणलं वाघ माझा। ह्याच्यात नाही तर त्याच्यात सक्सेस होईन गे। मी तुला साथ देईन गे। माझं कष्ट मी नोकरी झाल्या तुझं पूर्ण करेन गे। मी तुला माझ्या संगत घेऊन जाईन गे। तुला इथं ठेवणार नाही आयो। आता शाळा झाली 12वी पर्यंत। 12वीला ITI केला, माडला लॉकडाऊन मध्ये ITI केला। लॉकडाऊन मध्ये इथं पैसे पुरले पोर इकडे येता यायला त्याला ITI मध्ये पहिला नंबर आला, पण काय काय आमचा काय उपयोग झाला नाही। पुन्हा तिथून पोलीसची भरती करायला लागला, पुन्हा काही बी कुठे बी परीक्षा द्यायला लागला, कुठं काहीच करायला लागला। मग काय शेवटी काल बीडला संपून आला। काय करावं, सगळ्या घरात तेच मोठा होता। जेव्हा पोलीस वाल्याचा फोन आला तेव्हा मी गेलो बीडला। मग मला म्हणले पोरगा ऍडमिट आहे म्हणले दवाखान्यात। मग आम्ही 4-5 जण गेलो इथून। तेव्हा तर पोरगा दवाखान्यात हलकडं आणून ठेवलेलं होतं। पुन्हा पोलिसांनी लिहून घेतलं, मी एक सही घेतली। पुन्हा पोरला बारके काय काय बोलले काय काय नाही ते मला काय माहित नाही। आणि पुन्हा ते आमच्या सोबत त्याची गाडी साधी आली नाही कोणची, आमच्याकडूनच त्याने खर्च घेतला। माझ्या भावाचं स्वप्न होतं मी पोलीसच होईन म्हणला होता। रनिंग निघली होती, पोलीसच होईन म्हणला। पोलीस होऊनच गावाकडे येईन म्हणला होता, भरती होऊनच येईन म्हणला गावाकडे। ते नोकरी ते पण आलाच नाही। ते आम्हाला आम्हालाच घेऊन यावं लागलं। आम्ही त्याचे स्वप्न अधुरेच राहिले सगळे, नोकरीचे स्वप्न सगळे अधुरेच राहिले त्याचे। आमचा घराचा आधार गेला, ते मोठा भाव होता माझा, सगळा आधार गेला घरचा माझ्या। दीपक खूप हुशार आणि मेहनती तरुण होता। तो नेहमी मोठी स्वप्न बघायचा आणि त्याला साध्य करण्यासाठी प्रयत्नही करायचा, मात्र अनपेक्षित घटनेने ते स्वप्न अधुरं राहिलं असं दीपकचे शिक्षक त्याचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत। एकदम घर साधारण आहे। कुठलीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही त्यानं त्याच्या मेहनतीनं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं होतं। आणि जाताना सुद्धा 2000 रुपये तर एका गावातील व्यक्तीकडून उसने घेऊन गेला होता। मांडेखेड गाव शोकाकुल आहे। गावातील लोक संतप्त आहेत आणि प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची की मुलांना आपण भरतीसाठी बोलवतो। भरतीचा टाइम मुलांना 7ला 5ला तुम्ही ग्राउंडला बोलवता आणि रनिंगला जर तुम्ही 12-1ला जर पळवीत असाल तर हे योग्य नाही। कारण मुलांच्या शरीरामध्ये एकतर एनर्जी कमी झालेली असते, त्यांच्या पोटात काही अन्न नसतं, त्यांच्या त्या ठिकाणी पॅन्डॉलची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। आणि अशा ठिकाणी त्यानं 1600 मीटर रनिंग करून एक त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की 1600 मीटर रनिंग झाल्याच्या नंतर तो उभा टाकला आणि भोवळ आली आणि पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हीच बातमी आम्हाला या ठिकाणी समजली। त्याचं स्वप्न उराशी बाळगून धावतोय आणि तो धावत पळत पळत मरतोय, म्हणजे त्याला जबाबदार कोण? आपणास जाब विचारतो की तुम्हाला आमच्या मुलांचा बळी घ्यायचा आहे का? हा माझा शासनाला प्रश्न आहे। या ठिकाणी परळीचे आमदार असतील, बीड जिल्ह्याचे खासदार असतील, नवनीत कावत साहेब असतील,
यांनी कुठलंही लक्ष या ठिकाणी अजून तरी दिलेलं नाही. काल त्याचा अंतविधी झाला, परंतु अद्यापही या ठिकाणी कुठलंही प्रशासन या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेलं नाही. दीपक हा पहिला नाहीये. पोलीस भरती दरम्यान याआधीही काही तरुणांनी आपला जीव गमावला आणि कुटुंबांनी त्यांचा आधार गमावला. यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे आणि दीपकच्या कुटुंबाला न्याय मिळेल का, हे प्रश्न अनुत्तरितच आहे.